रामकृष्ण हरी मंडळी, बाळूमामा भक्त चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बाळूमामाच्या लग्नाविषयीची कथा. बाळूमामाचं लग्न कसं झालं, काय ते आपण आज पाहणार आहोत. तर आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलं की बाळाप्पा म्हणजे बाळूमामा घरगडी राहिले होते चंदूलाल सावकारच्या घरी. तिथे काय झालं, त्यांची गडवानी थाळी घेतल्यामुळे त्यांना खूप राग आला आणि ते तिथून निघून आले. ते निघून आल्यानंतर मग काय करायचं, सगळेजण म्हणायला लागले की असं तसं. मग ते तरुण झाल्यासारखं वाटत असल्यामुळे विवाहाच्या जोगे झाल्यामुळे वाटत असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी मायप्पांनी आता त्यांचे लग्न करायचं असं ठरवलं. एकदा लग्न झालं तर ते आपच म्हणजे असं शहाणा होतील, सहजपणे प्रपंच करतील, म्हणून त्यांनी लग्नाचा प्रस्ताव बाळूमामाच्या पुढे ठेवला. त्यांच्या मनाचा कानोसा घेत त्यांनी तो प्रस्ताव ठेवला. पण बाळूमामा म्हणायला लागले मी लग्न करणार नाही. ते खूप वाद झाले त्यांचे, पण ते म्हणाले मी लग्न करणार नाही. लग्न तर माझ्यासारख्या माणसांची लग्न तर सुखकर होत नाहीत आणि म्हणून मी संसार सुखाचा विचारही करत नाही, तर मी लग्न करणार नाही. मग बाळूमामांना खूप राग आला आणि ते तिथून निघून रुईचंदर गावाकडे गेले. तिथे 1-2 महिने राहिले. पुन्हा त्यांच्या आईवडिलांनी मायप्पा आणि सत्यवाननी समजावून त्यांना गोंजरून घरी आणले आणि कशाचे दाबून दबाव तंत्र अवलंबून त्यांना लग्नाशी कसं तरी तयार केलं. मग लग्न करायचं कोणाशी? मग मायप्पाची कन्या गंगूबाई म्हणजे बाळूमामांची बहीण, तिचा हिराप्पे खिलारे ही त्यांची जावई, ही त्यांची मुलगी. तेही अक्कोळमध्येच राहत होते. ते त्यांचं घराणं असं तालेवार होतं. गंगूबाईची थोरली कन्या म्हणजे सत्यवा नाव, तिचं पण सत्यवाच नाव होतं. ती बाळापाशी जमात करते. म्हणजे ते दोघंजण लग्नासाठी तयार झाले. वधूवर पक्ष दोन्हीही एकत्र आले. मग तिथे बाळाप्पाला राग आला आणि बाळाप्पाने शापवाणी केली की त्याच्या सासऱ्याला की जरी तुम्ही हे लग्न करचाल तर तत्काळ मरण पावसाल, खरकटे पाणी तुमच्या निमित्ताशी होऊन मळे मनवातून उठेल. मग सगळे म्हणायला लागले बाळू आधीच वेडसर, त्यात झालाय सैरभर आणि आता काहीतरी असं अभद्र बोलतोय. त्यामुळे ते कोणीच त्याला गंभीरपणे म्हणजे त्यांना कोणी गंभीरपणे घेतच नव्हतं. मग त्यांचा असं धनगर समाजात कसा विवाह होता तसा त्यांचा विवाह विधी संस्कार योग्य पद्धतीने झाला. सगळं छान झालं, लग्न झालं, विवाह पण पूर्ण संपन्न झाला. मग जेवणाला बसायला लागते नवरी नवरदेव म्हणजे कन्यावर सगळीजण बसली. पण तेवढ्या वेळात अकस्मातच त्यांच्या सासऱ्यांची म्हणजे हिराप्पाची प्रकृती ढासळली आणि ते जमिनीवर पडले. सगळीकडे आकांत झाला. म्हणजे ते हिराप्पा खिलारे त्यांना असं म्हणजे त्यांचा मृत्यू ओळखू आलता. म्हणून ते बाळाप्पाला म्हणजे बाळूमामाला शरण गेले. त्यांनी त्यांच्या अज्ञात म्हणून क्षमा पण मागितली आणि सांगितलं की तूच आता ह्या चिमण्यांना ती म्हणजे तुम्हीच आहे, तुझ्याशिवाय कोण नाही. म्हणजे त्यांचे हुआप्पा सिदाप्पा हे 2 मुले होती, सत्यवा लगमाबा हे कन्यारत्रा आणि गंगूबाई त्यांची बहीण. ह्यांना तू मला सांभाळायला वचन दे. मग त्यांनी तेवढं वचन दिलं. त्यांनी वचन दिलं, त्यांना माया आली. मग ते खरकटे पाण्याच्या ह्याच्यामध्येच ती जे बोललेलं ते व्यवस्थित त्याप्रमाणे झालं. मग त्यांचं म्हणजे ते जे बाळाप्पा बोललेले होते तेच झालं. म्हणून म्हणतात की बाळाप्पाचे हे बाळसिद्ध वचन न करावे भेद, विषाचं नाव पाहावं स्वाद, आपण अल्पमती. धन्यवाद.